नमस्कार. परवा मी एक बातमी तुम्हाला सांगितलेली ते मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली मुलानं वगैरे आणि नंतर वडिलांनी आत्महत्या केली. परवापासून मी त्या गोष्टीबद्दल विचार करतोय, की असं का व्हावं? की एका 17-18 वर्षाच्या पोरानं इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी आत्महत्या का करावी? आणि मग जेव्हा मी विचार केला ना, तेव्हा मला असं लक्षात आलं, की ह्याची सुरुवात आहे ना, घरात पोरं जेव्हा पहिले चॉकलेट मागतात, तेव्हापासून होते. म्हणजे पोराच्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडतो न पडतो तोच आपण पूर्ण करायला जातो. कारण आपल्याला लहानपणी मिळालेलं नसतं आणि पण त्याच्यामुळं पोरांना अशी सवय लागून जाते, की त्यांना नकार ऐकायचंच साहस राहत नाही. नकार म्हणजे काहीच माहीत नसतं आणि मग हळूहळू या गोष्टींचा हट्ट वाढत जातो. ह्यांची प्रखरता वाढत जाते. त्यामुळं मुलांना थोडंसं नाही म्हणलंच गेलं पाहिजे, असं जे आपल्याला थोरमोठ सांगत होते, त्याचं मागचा अर्थ मला जेव्हा मी या गोष्टीबद्दल विचार केला, तेव्हा मला जाणवलं. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून सांगा. आणि हां, त्या घटनेमध्ये मला जास्त दुःख त्या बापाबद्दल झालं, जो मुलाची इच्छा पूर्ण करू शकली नाही म्हणून त्याला काय झालं असेल हे मी एक बाप म्हणून सांगू शकतो. आणि नंतर त्याच मुलाची बॉडी त्या झाडावरनं उतरवताना त्याचं काय झालं असेल, तो फास गळ्याला लावून घेताना काय झालं असेल, तो किती दुःखातनं गेला असेल त्या शेवटच्या क्षणांमध्ये, हे मी एक बाप म्हणून समजू शकतो. म्हणून मी तो एकंदरीत व्हिडिओ केलेला होता. एकंदरीत माझं जे पॉईंट आहे त्याच्याबद्दल जर आपल्याला काय वाटत असेल तर नक्की कळवा.